नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। नागलवाड़ी ग्राम पंचायत सदस्य अमृता राहुल फलके द्वारा नागलवाड़ी ग्राम पंचायत में हुए घोटाले के विषय पर पत्र परिषद आयोजित की गई व अमृता फलके ने पत्र परिषद के माध्यम से नागलवाड़ी ग्राम पंचायत की पूर्व सरपंच रेखा लापकाले व पूर्व ग्राम सेवक अश्विनी निस्ताने पर नागलवाड़ी ग्राम पंचायत के कई बिलों पर जाली हस्ताक्षर कर कई घोटाले किए जाने के गंभीर आरोप लगाए। हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ ने नागलवाड़ी ग्राम पंचायत पहुंचकर वर्तमान सरपंच हीराबाई सहारे व सन 2014 से 2017 तक सरपंच रही प्रीति झिंगरे से इस विषय पर प्रतिक्रिया ली। आइए देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। तुम्ही ते वाडीमध्ये होते ना? ज्या वर्षी 2017 मध्ये ज्या रेखाताई लापकाले ज्या होत्या त्या सरपंच नव्हत्या, त्या होणाऱ्या होत्या आणि ज्या प्रीतीताई झिंगरे होत्या त्या कालामध्ये त्या सरपंच होत्या। त्यांना न कळता त्यांना म्हणजे त्याची जाणीव पण नव्हती आणि अशा वेळेस त्यांनी खोट्या सिग्नेचर आणि खोटे बिल पास करून पैसे काढले, उचलले आणि स्वतः ते त्यांचं जे आहे केलं। या संदर्भामध्ये बैठकीमध्ये मुद्दा उपस्थित केला होता का? यामध्ये भरपूर झाले। ग्रामपंचायतमध्ये आपण त्यांना ॲप्लिकेशन पण केली आहे। त्याच्यानंतर विस्तार अधिकारी आणि साहेब त्यांनी चौकशी केली, त्यात पाठपुरावा आम्हाला लेखोत्तर मागितलं, लेखोत्तर सुद्धा केलं। ते आम्हाला म्हणून मागायचं, त्यांना मागायचं तरी आम्ही स्वतःहून पण दिलं, तरी त्याबद्दल त्यांनी काहीच नाही। आणि भरपूरदा आम्ही विस्तार अधिकारीकडे पण गेलो, गट विकास अधिकारीकडे पण गेलो, पण त्यांनीही त्याचं काही केलं नाही। त्यांनी आज या उद्या या, नंतर या, 8 तारखेला या, 10 तारखेला असेच त्यांनी त्याला काढले। आता सरपंच या विरोधात त्या विरोधात ते सरपंच जे आहे आताचे ते पण आहे की त्यांच्यातच आहे, त्यांच्या विरुद्ध आपण एक तक्रार टाकली आहे। ज्यावेळेस आम्ही प्रेझेंट नव्हतो, प्रोसिडिंग बुकवर त्यांनी आमची हजेरी दिली, ती लावून प्रोसिडिंग बुक पण त्यांनी कंप्लीट केली। तुम्ही हा मुद्दा जेव्हा सभेमध्ये उपस्थित केला तेव्हा सरपंचाचं मत काय होतं? सरपंचाचं मत हेच आहे की वरतून बघा तुम्ही, आम्ही काहीच करू शकत नाही, असंच आहे। कामाचे टेंडर निघाले होते का? कधी द्यायला होती का? कामाचं टेंडर ज्यावेळेस मीटिंग झाली होती, ज्यावेळेस आम्ही प्रेझेंट पण नव्हतो आणि आमची बिल प्रेझेंट केली, त्याच वेळेस टेंडर पण पास करून घेतलं। त्यानंतर आम्ही म्हटलं की आम्ही जर 5 मेंबर या विरोधात आहोत, तर आमच्या त्यांनी लिहिलं होतं, जेव्हा म्हणजे काढला नोटीस काढला त्याच्यामध्ये लिहिलं होतं की ग्रामपंचायतच्या सहमतीनेच टेंडर पास केला जाईल। पण ज्यावेळेस आम्ही प्रेझेंट नव्हतो, 5 मेंबर अबसेंट होते आणि बहुमत नसल्यावरही तहकूब करायला पाहिजे ती सभा प्रेझेंट करून त्यांनी ते टेंडर पण पास करून घेतलं। मॅडम सभासद आहेत काय कोणत्या पदावर आहेत? ज्या आता आपण त्यांनी केलेलं आहे त्या नाही आहे सगळे। मागणी काय आता आपलं म्हणणं एकच आहे की त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा करायला पाहिजे, पूर्ण चौकशी करायला पाहिजे आणि अहवाल बनवायला पाहिजे। मॅडम जे कार्यकाल काय होतं, ज्या प्रतापी झाली आहे त्याच्या पिरियड का कोणत्या वर्षीचे आहे? ते 2017 आहे, जसं 16 ते 18 पर्यंत आहे, पण आपण 7 महिन्याचं काढलेलं आहे 2017 पर्यंत। 2016-17 कसं ते 6 महिन्याचं काढलं की आणि दिलेलं 10 ते 12 जे काम झालेले आहे त्यांनी उचललेले आहे सिग्नेचर मारून। हे जे सरपंच होते त्यांना त्याचं माहीत पण नव्हतं, त्यांच्याकडे लोक गेले पण नाही। जे अश्विनी निस्तानेच्या होत्या मॅडम, त्यांनी त्यांना म्हटलं नाही किंवा त्यांच्याकडे गेल्या पण नाही, त्यांना कधी फोन पण केला नाही की मॅडम बिल पास करायचं आहे, आपल्याला सिग्नेचर पाहिजे, ते त्यांना त्याची माहिती नव्हती। ग्राम विकास अधिकाऱ्याला कुठल्या या ग्राम विकास अधिकारी त्या ग्राम ते पुढच्या तुकडीला गेल्या, इथेच आहे, हिंगण्यामध्येच आहे, जवळपास तिथेच आहे। हे प्रकरण आहे कामाचे ऑडिट झालं होतं का? हा, कामाचं ऑडिट झालेलं आहे। जेव्हा आता ऑडिट झालेलं आहे त्यांचं म्हणणं तेच होतं, ऑडिट झाले, सगळ्याच गोष्टीचं ऑडिट होतं। माझं नाव हिरा गजानन सहारे, मी ग्रामपंचायत नागलवाडीची सरपंच आहे, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर। कधीपासून आहे तुम्ही सरपंच? हां, 18/12/22 18-12-22 पासून तुम्ही सरपंच आहे? हो। याच्या अगोदर जे तुमचे सरपंच होते आणि सचिव किंवा सदस्य होते ते कधी से कधीपर्यंत होते तुम्हाला माहिती आहे का? नाही, 20/11 महिना 17 पासून होत्या, 22 पर्यंत। 22 पर्यंत होते, 22 नंतर आपण 22 पर्यंत नंतर मी आले। आता 2016 ते 2017 या साली काही पैशाच्या गैरव्यवहार झालेले आहे तुमची अगोदर जी बाडी होती त्यावर, तर तुम्हाला काही याबद्दल माहिती आहे का? नाही, मला काही माहिती नाही याबद्दल। आणि ह्या म्हणत आहे की घोटाळा झाला, पण ते आपण सांगू शकत नाही साहेब। आणि तुमच्या सोबत किती मेंबर आहे सध्या?
माझ्यासोबत 5 मेंबर. 5 मेंबर आणि 5 मेंबर एक opposite आहे. opposite. टोटल मेंबर किती आहे ग्रामपंचायतमध्ये? 10. 10 मेंबर आहे. त्यापैकी हे अमृत फलके हे तुमचे मेंबर आहे का? नाही, विरोधी आहे. विरोधी आहे म्हणजे सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्य आहे. यांनी जे आरोप लावले आहे अगोदरची जी बॉडीची वर गैरव्यवहार झालेले आहे, तुमच्याकडे तक्रार केली आहे वारंवार किंवा वारंवार नाही साहेब, एकचदा केली आहे. वारंवार नाही, एकचदा केली आहे. तक्रार केली आहे. तर त्या तक्रारचे तत्व काय आहे? तुम्ही त्यांची तक्रार जे त्यांनी केली आहे तुम्ही वरिष्ठाकडे प्रस्ताव पारित हे तुम्ही पाठवला आहे का? हो, लेटर लावून वगैरे माझं लेखी उत्तर दिलं आहे मी त्यांना. कोणाकडे? बीडीओ साहेबाकडे. गट विकास अधिकारी पाठवला. हो. त्यामध्ये तुम्ही काय म्हणता? तुमचं काय म्हणजे तुम्ही सांगितलं काय त्यांना? तर त्यांनी सांगितलं साहेब का याच्यात चौकशी करावं लागेल आणि चौकशी ते लोक करतील, वरिष्ठ करतील, आम्ही थोडी ना चौकशी करणार. तर चौकशी आली का त्यानंतर? नाही. आतापर्यंत कोणत्या प्रकारची चौकशी आली नाही? नाही. झालीच नाही. नाही. आणि आता जे तुमचा कार्यकाल आहे चालू, या कार्यकाळामध्ये किती निधी आली आहे आणि गावामध्ये विकास वगैरे चालू आहे? आता तर सध्या ते 10 लाख ते आले आहे साहेब आणि 25-15चे म्हणजे 15 वित्त आयोगाची सध्या सुरुवात झालेली आहे. निधी आलेला आहे, काम चालू आहे. कोणकोणते कशा प्रकारचे काम चालू? हो, एक ते बचत भवन म्हणून काम चालू आहे. महिला गटासाठी, समूहासाठी, मीटिंगसाठी एक काम कंप्लीट झालं आहे स्लॅब टाकून. आणि एक नाली आली आहे खुशाल मौजे ते वार्ड क्रमांक 1मध्ये राजू देशमुख ते तिथे बावनकुळे साहेबाच्या अंडरमधून आम्हाला 10 लाख रुपये निधी आलेले आहे. ते काम सध्या चालू आहे. एक शौचालयाचं रिपेरिंगचं काम चालू आहे आणि जे गावात जनावरांसाठी हौद आहेत त्यांचं काम चालू होणार उद्यापासून. आणि केंद्र शासनाकडून काही योजनांतर्गत तुमच्याकडे काही निधी आली आहे? निधी आली आहे म्हणजे निधी आले आहे पण अजून काम चालू झालं नाही साहेब. जे अंधविद्यालयाचं काम घ्यायचं आहे आम्हाला, शाळेचं काम घ्यायचं ते अजून काम चालू व्हायचं. गावामध्ये असे कोणते विशेष काम आहे मुख्य जे आपल्याला करायचे आहे आणि तुम्हाला निधीची आवश्यकता आहे? मुख्य काम आम्हाला एक रस्ता डिफेन्स नागलवाडी तो डिफेन्स हा खूप खराब झालेला आहे. कारण की नागलवाडी ते वडधाम हा रस्ता प्रस्तावित झालेला आहे, त्यांचा निधी आलेला आहे पण काम अजून चालू व्हायचं. 2-4 दिवसात त्याचं भूमिपूजन आम्ही करून घेऊ. आपण काही निधीची काही मागणी केली आहे मागणी कोणाकडे? मेघे साहेबाकडे. समीर मेघे साहेब अगोदर त्यांनी निधी दिली आहे तुम्हाला की नाही? याच्या आधी दिली आहे त्यांनी निधी भरपूर निधी दिलेला आहे ते स्मशानभूमीसाठी वगैरे ते काम झालेलं आहे. पण आता आम्ही स्पेशल निधी मागितली त्यांना रोडसाठी. कोणत्या रोडसाठी? डिफेन्स ते नागलवाडी ते काम अजून मंजूर नाही पण जे वडधामना ते नागलवाडी काम मंजूर झालेलं आहे. ते कामाचं आता 2-4 दिवसात भूमिपूजन होणार. किती निधीची मागणी केलेली आहे? ते तो रोड तर 1 ते 1.5 कोटीचा आहे असं साहेबाचं म्हणणं आहे. जेव्हा आम्ही त्यांना मागायला गेलो तेव्हा तर त्यांनी सांगितलं तेवढा काही आराखडा बजेटमध्ये आहे नाही, तर जेवढा होईल तेवढा, कारण की 40 लाखाचं काम प्रस्तावित आहे सध्या. आणि हा जे घोळ आहे अफरातफरीचे आरोप तुमचे पंचायत समितीवर लागत आहे, तर हे खरंच भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार अगोदरची जी समिती तुमची पंचायत समिती होती किंवा सरपंच सदस्यांनी किंवा सचिवचे पण नाव येत आहे, तर त्यांनी खरंच केलं आहे का? तुम्हाला माहिती आहे त्याबद्दल? हर कामाचं साहेब ऑडिट होतो, हर कामाची इन्क्वायरी होते, त्याच्यानंतरच कोणताही हे होते. तर हा कसा चौकशीचा विषय ते करतील आणि गुन्हा सिद्ध होईल त्याच्यानंतरच आपण घोळ झाला असं म्हणू शकत नाही. तर वास्तविक पाहता घोळ झाला हा असं आपण म्हणू शकत नाही. आणि याची चौकशी सविस्तर चौकशी झाल्या पाहिजे. तुमचे जे पंचायत समितीचे वर्तमानचे सदस्य आहेत सध्याचे त्यांनी तुमच्याकडे निवेदन दिला, हो, तुम्ही वरिष्ठ अधिकारीकडे पाठवलं आहे, हो. तर त्यामुळे काय मागणी केली तुम्ही? त्यांनी सांगितलं आम्ही चौकशीसाठी येऊ, चौकशी करू त्याच्यानंतर सांगू. तुम्ही काय मागणी केली? आम्ही हेच मागणी केली तुम्ही चौकशी करा बा आणि जे काही हे साहेब असे करून याच्यावर कारवाई करावी. हो, कारवाई करण्यासाठी सादर केला आहे की काय कसं आहे? कारवाई जे होईल ते सिद्ध होईल ना साहेब, त्याच्यानंतरच बरोबर चौकशी करून कारवाई केली पाहिजे. जे होईल ते सिद्ध झाल्यानंतरच करतील ना. आणि या अगोदर पण कोणते तुम्ही आल्यानंतर मागच्या समितीवर काही तुम्ही काढले का, काही निघाले का असे काही भ्रष्टाचार वगैरे त्यांनी अफरातफरी केली असे तुमच्या लक्षात आले आहे? नाही, माझ्या लक्षात आलेलं नाही.
माझ्या लक्षात आलं नाही, पण या मॅडमचं असं म्हणणं आहे की जो रोड झालेला आहे 10 लाखाचा, स्पष्ट बोललेलं बरं, त्याच्यात त्यांनी असं झालं. पण तो तुम्हाला सांगते साहेब, मीटिंग आम्ही जानेवारीमध्येच आम्हाला एक तर मार्च ते एप्रिलपर्यंत ग्रामपंचायतला सचिव नव्हते. त्याच्यानंतर एक ते दीड तासासाठी एक सचिव आले त्यांच्या हस्ते, त्याच्यामध्येच तो झाला आहे. वर्कआउटचं लेटर होतं आमच्याकडे, ते काम होऊन गेलं. ते मेघे साहेबाच्या अंडरमधलं काम होतं आणि खास म्हणजे मला तेवढी माहिती नव्हती, पण तो जानेवारीमध्ये मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये घेतलेला विषय होता आणि ते वर्कआउट आहे. म्हणजे तुमच्या अजून त्याचं पेमेंट वगैरे काही झालेलं नाही आहे. पेमेंट थांबवलं आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की रोड जो काम चालू केला होता किंवा झाला आहे, तर त्यामध्ये काही अफरातफरी झालेली नाही. तुमची माहितीनुसार काय नाही आहे, माझ्या माहितीनुसार अफरातफरी किंवा गैरव्यवहार झाला नाही असं झाले. तुमचं म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे झालेलाच व्यवहार नाही, गैरव्यवहार आणि झालेला. रोड कंप्लीट झाला कधी झाला? रोड तर तो 4 ते 5 दिवसातच कंप्लीट झाला साहेब. छोटाच रोड आहे तो, 60 मीटरचा रोड आहे. नाही, कधी झाला म्हणजे कोणत्या वर्षी झाला? म्हणजे आता झाला 2023 मध्ये झाला. 2023 फरवरी मार्च 2023 नंतर जे एप्रिल मे मध्ये झाला. त्याचे ठेकेदारांनी काम केलं, बिल सादर केले असेल, आपण त्याचे बिल पास केले का? नाही, अजून बिल सादर व्हायचेच आहे. माझं नाव प्रीती दिलीप झिंगरे आहे. मी नागलवाडी या गावाची सरपंच होती. 2000 सप्टेंबर 14पासनं ते 2017पर्यंत नोव्हेंबरपर्यंत सरपंच होती. आणि ज्या पिरियडमध्ये तुम्ही सरपंच होत्या त्या पिरियडमध्ये काही गैरव्यवहार वगैरे झालेले आहे का? मी सरपंच असताना तर असं माझ्यासमोर तर असं काही म्हणजे काही हे झालेलं नाही आहे. ठराव वगैरे घेऊनच झालं, पण काही झालं असेल तर त्याबद्दल मला काही माहिती नाही आहे. तुमचे काही खोटे सही वगैरे काही असं केले आहे का कोणाने? मला माहिती नाही बा त्याबद्दल. माहिती नाही. नाही. बरं. आणि ह्या नागलवाडी ग्रामपंचायतमध्ये असे आरोप होत आहे सध्या की जे सध्या माजी सरपंच होते अगोदरचे, त्यांनी काही ते अफरातफरी केलेली आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार? नाही, मला त्याबद्दल काहीच माहिती नाही. काही माहिती काहीच नाही.